हा परिहार द्यावा वाटतो. त्याचं कारण असं आहे, हा जो पालखी सोहळा आहे, ब्रह्मलीन गोविंद पंत महाराज यांचा जो हा पालखी सोहळा आहे, हा बाकीच्या पालखी सोहळ्यांपेक्षा, बाकीच्या दिंड्यांपेक्षा, बाकीच्या वाऱ्यांपेक्षा हा आगळा वेगळा आणि विशेष आहे. कसा विशेष आहे तर, जी एक वारीची परंपरा आहे ती माऊलींनी सुरू केलेली आहे. माऊलींचे शब्द आहेत, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. त्यांनी जर हा वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे आणि त्यांच्यापासून सुरू झालेला आहे. मग त्यानंतर पुढे हैबत बाबा असतील, तुकोबाराय असतील, यांनी या वारीला एक मोठं आगळं वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वारीचं स्वरूप अत्यंत मोठं झालेलं आहे. अत्यंत मोठं हा सुद्धा याला विशेषण कमी पडेल. ठीक आहे, त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आज महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. परंतु सगळे जे पालखी सोहळा आहे हे ज्ञानोबारायांच्या नंतरचे येतं. पण हा पालखी सोहळा विशेष याच्यामुळे की ज्ञानोबाराय ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, मुहूर्त मेढ रोवली, त्यांच्या पूर्वजांचा हा पालखी सोहळा म्हणजे त्यांच्या आजोबांचा हा पालखी सोहळा आहे, म्हणून याला विशेष महत्व आहे. आणि या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते ज्यांनी सुरुवातीला प्रस्तावना करून दिली. त्यांनी सांगितलं की जो इतिहास कुठं सांगितला नाही ते सांगणारे, तर मी जो इतिहास सांगणार आहे तो त्यांच्या पुस्तकातून सांगणार आहे. काही काही भेटी ज्या असतात त्या जीवनामध्ये अविस्मरणीय असतात. काही काही भेटी ज्या असतात त्या आपल्याला, काही माणसं भेटतात ती लगेच विसरून जातात, काही काही माणसं भेटतात पण ते अनेक काहीतरी देऊन जातात. माझी पुणे विद्यापीठामध्ये PhD चालू असल्याने माझा पुणे ते पाथर्डी प्रवास हा चालू असतो. जास्त परिहार देणार नाही पण येण्याची भूमिका सांगतो मी. तर माझा जवळपास वर्षातून 100 चक्कर ते बसच्या प्रवासाचे होत राहतात. तर कार्यक्रम असला इकडं पुन्हा येणं पुन्हा जाणं हे चालू असतं माझं. तर अशाच या शेवटच्या प्रवासामध्ये माझ्या आतापर्यंतच्या बसमध्ये बसल्याच्या नंतर हरिभक्ती परायण त्यांना म्हणायला हरकत नाही, राधाकृष्णजी वावळ महाराजांना म्हणायला हरकत नाही, तुम्ही ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे ते शेजारी बसले होते, मी माझं आपलं कानात काहीतरी ऐकत बसलेलो होतो. कारण की बसमध्ये बसल्यावर सगळेच लोक काय चांगले भेटतील असं काही नसतं. त्याच्यामुळं आपलं काही ना काहीतरी ऐकत बसलेलं, चुकीच्या माणसाला वेळ देण्यापेक्षा, चुकीचे लोक आपल्या जीवनामध्ये येण्यापेक्षा ऐकत बसलेलं काहीतरी चांगलं. पण ते शेजारी बसलेले असताना मी काहीतरी ऐकतोय, माझं त्याच्याकडे लक्ष नाही, हे पाहून ते काय माझ्याशी संवाद साधत नव्हते. ते पाठीमागच्या लोकांशी बोलत होते. त्या बसमध्ये वारकरी बसलेले होते काही, आणि त्या वारकऱ्यांशी त्यांचा वार्तालाप चालू होता की ते बोलत होते वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली, ते त्यांना प्रश्न विचारत होते. म्हणून मला जरा कुतूहल वाटलं, शेजारचा माणूस आहे, थोडासा वारकरी आहे, आपल्या याच्यातला आहे, माझी जातीची मज भेट म्हणजे आपल्या याच्यातलं क्षेत्रातलं कोणी भेटल्याच्या नंतर आणखी थोडासा एक वेगळा आनंद होतो. म्हणून मी ते कानातले साईडला दिले इयरफोन आणि त्यांना बोलायला लागलो. त्यानंतर त्यांनी बोलता बोलता मला अनेक गोष्टी सांगून गेले. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, म्हणजे ठीक आहे तुम्ही PhD करताय, तुम्ही अभ्यासक आहात, समजा साहित्याचे तुम्ही असं आहात, तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचारा. त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की ज्ञानोबारायांचे जे पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल, तुमच्या इतिहासाबद्दल, ज्ञानोबारायांच्या इतिहासाबद्दल काय तुमचं म्हणजे काय माहिती आहे. मला थोडीफार बहुत माहिती होती. मी त्यांना सांगायला सुरुवात केली की पूर्वीच्या काळामध्ये देवगिरी प्रांत होता, त्याच्या अनुषंगाने आजचं जे पैठण आहे त्याला पूर्वीच्या काळामध्ये प्रतिष्ठान असं नाव होतं. त्या प्रतिष्ठानच्या जवळच असणारं अपेगाव, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचा जन्म झालेला. आणि त्यांचे जे आजोबा होते त्यांची समाधी बीडला असं म्हणायच्या अगोदरच त्यांनी मला सांगितलं की ज्ञानोबारायांची आजोबांची समाधी ही बीडला आहे, तुम्हाला माहिती आहे का. तर म्हटलं ऐकून आहे, शास्त्री बाबांच्या कीर्तनामधून ऐकून होतो की समाधी बीडला आहे, पण त्याच्याबद्दल मला काही इतकं विस्ताराने माहिती नव्हतं कधी. मग असे आमची चर्चा होत होत गेली. त्यांनी अनेक मला पुस्तकांच्या PDF स्वरूपात पुस्तकं पाठवली आणि मग मी त्याचा अभ्यास करून